कायदा सगळ्यांना खरंच समान आहे का? हा व्हिडिओ बघा. कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील श्री मारम्मा मंदिरात भाजप आमदार बी सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या आणि ड्युटीवर असलेल्या महिला PSI सविता बी पाटील यांच्यात रांगेवरून पुढे जाण्यावरून वाद झाला. वाद वाढला आणि ऐश्वर्याने आधी PSI सविता यांना चापट मारली. त्यानंतर काय झालं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आपापल्या तक्रारी दाखल केल्या आणि महत्वाचं म्हणजे आमदार बी सुरेश गौडा यांनी आपल्या मुलीच्या वर्तनाबद्दल माफी मागितली. पण इथे माझा प्रश्न वेगळा आहे. जर ही आमदाराची मुलगी नसती तर काय झालं असतं? एखादा सामान्य नागरिक ड्युटीवर असलेल्या पोलिसाला चापट मारतो तर त्याच्यावरही अशीच कारवाई झाली असती का? की त्याला तिथल्या तिथेच सगळ्या पोलिसांनी मारायला घेतलं असतं? आपण नेहमी म्हणतो कायदा पुढे सगळे समान आहेत, पण आजकाल राजकीय किंवा सत्तेशी जोडलेल्या काही लोकांची मानसिकता टोटली वेगळी आहे. त्यांना वाटतं आम्हीच राजा, आम्हाला सगळ्यांनी सलाम करायचा आणि सामान्य माणसाने आमच्या समोर झुकायचं. पण लोकशाहीमध्ये पद मोठं असू शकतं, ओळख मोठी असू शकते, पण कायदा कायदा त्याहून मोठा असायला हवा. आणि जर कायद्याची समानता प्रत्यक्षात दिसत नसेल तर मग प्रश्न पडतोच, कायदा खरंच सगळ्यांसाठी समान आहे का? की सामान्य माणसाला फक्त समानतेच्या नावाखाली दुय्यम नागरिकासारखं वागवलं जातंय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.